वेलकम टू अनदर वेडिंग सीजन व्हिडिओ। तर डेकोरेशन नंतर आता वेळ आहे आउटफिटबद्दल बोलण्याची। मार्केटमध्ये आता खूप सुंदर सुंदर आउटफिट आलेले आहेत लग्नातील प्रत्येक फंक्शनसाठी। पण मी डिसाईड केलं होतं की मी माझ्या लग्नामध्ये इंडियन कल्चर फॉलो करणार आणि प्रत्येक कल्चरचं एक एक आउटफिट मी माझ्या प्रत्येक फंक्शनमध्ये वापरणार। म्हणूनच सुरुवात करते माझ्या एंगेजमेंटपासून। तर एंगेजमेंटचं पहिलं आउटफिट म्हणजे मी साऊथ इंडियन लुक केलेला, दुसरं म्हणजे मी ख्रिश्चन वेडिंगचा लुक केला होता। फक्त कलर व्हाईटच्या ऐवजी मी पिंक ठेवलेला माझ्या ड्रेसचा। त्यानंतर हळद दळायच्या प्रोग्रामला मी साडी नेसलेली पोपटी रंगाची। त्यानंतर देवकुंडीला मी गुलाबी रंगाची साडी नेसली होती। देवकुंडीनंतर मेहंदीचा प्रोग्राम झाला तेव्हा मी स्कर्ट, ब्लाउज आणि जॅकेट हे वेअर केलेलं। आता त्यानंतर गोंधळाचा प्रोग्राम होता लगेच, तर हिरव्या रंगाची साडी नेसली। दुसऱ्या दिवशी हळदीच्या फंक्शनला मी बेंगॉली लुक केला होता आणि बाकी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही येलो वेअर करा म्हणून। हळदीनंतर नानोरा झाला आणि मग मी वेअर केलं गुजराती आउटफिट, ज्यावर सुद्धा माझे काही रिच्युअल्स झाले। आणि नंतर संध्याकाळीसाठी मी काश्मीर कली बनण्याचा प्रयत्न केलेला आहे, जिथे मी शरारा वेअर केलेला। लग्नाच्या दिवशी मी पंजाबी लुक केला, जिथे मी लाल लेहंगा वेअर केलेला, फक्त चुडा नव्हता घातला कारण आमच्याकडे चुडा घालत नाहीत म्हणून। त्यानंतर सप्तपदीसाठी मी नऊवारी नेसली होती आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा लुक म्हणजे होता रिसेप्शनचा। तर रिसेप्शनसाठी मी लेहंगाच वेअर केला होता, फक्त ब्लाऊजला थोडं लॉंग ठेवून शरारा लुक देण्याचा प्रयत्न केला।